नमस्कार. आज आपण काटाची डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतला आहे. कॅनव्हास पेपर हा गळ्याच्या उंचीपेक्षा 2 इंच जास्त घेतला आहे. कारण 2 इंचाचा काटाची डिझाईन आपण ह्याच्यात करणार आहोत. तुम्ही तुमच्या काटानुसार गळा खाली घेऊ शकतात, कारण तो परत काट लावल्यानंतर गळा वर येणार आहे. गळा रुंदी टाकून घेते. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार गळा रुंदी टाकून घ्या व गळ्याची उंचीही घ्या आणि जेवढा काट असेल लावायचा असेल तेवढ्या गळा खाली घ्या. 1 इंचाचा, 2 इंचाचा, 3 इंचाचा जो तुमचा काट असेल लावणार असाल तेवढंच खाली घ्यायचं आहे, कारण तो काट लावल्यानंतर आपला गळा थोडा वर येणार आहे. पंचकोनी गळा करायचा आहे. थोडासा पसरूनच घेतला आहे मी, कारण काट लावल्यानंतर परत तो थोडा कमी होणार आहे. इथं आपला काट बसणार आहे आणि गळा असा थोडासा कमी होणार आहे. आता पाठीमागच्या बाजूला आखून घेऊया. अस्तरचं कापड घेतले, ब्लाऊज पिसाचं कापड घेतले. सुरुवातीला ब्लाऊज पिसाचं कापड ठेवून घेऊया, त्यावर अस्तर ठेवून घ्यायचे. डायरेक्ट कॅनव्हास ठेवून आपण टिप मारून आतल्या बाजूला कॅनव्हास टाकणार आहोत, त्यामुळे आपण हे असं ठेवतो आहे. मध्ये काढून घेतलं. कॅनव्हासचा पण मध्ये काढून घेतला. कॅनव्हास अर्धा इंच सोडून, जो आपण गळा आखला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच सोडून साईडचं कट करून घेऊया. मध्यावर जो कॅनव्हासवर गळा टाकला आहे तो ठेवून घेऊया व टाचण्या लावून व्यवस्थित पॅक करूया, म्हणजे तो हलणार नाही. आता जो गळ्याचा आकार आहे त्याच्यावर व्यवस्थित टिप मारून घेऊया. जिथं कोणे आहेत तिथं अशा प्रकारे सुई आत घालून थांबायचे. त्यामुळे कोण्याचा शेप व्यवस्थित येतो, राऊंड होत नाही तो. परत सुई आत घालून फिरून घ्यायचे. प्रत्येक कोण्याला ही स्टेप करायची. खालच्या बाजूलाही टिप मारून घ्यायची. खालच्या बाजूला टिप मारताना आपण ही फक्त सिंगल टिप मारतो व उलटं करतो. त्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरच 2 ते 3 वेळा टिप मारली तर ते जाड होतं. त्यामुळे एक टिप मारून जे कापड लूज पडतं ते 2 ते 3 टिपमा मारल्यामुळे त्याला वजन येतं आणि त्याच्यामुळे ते लूज पडत नाही. तुम्ही गळ्यालासुद्धा टिप मारली उलटा करून टिप मारा, त्यावेळेलासुद्धा एकदा टिप मारली तर तो लूज पडतो.
3 वेळा तुम्ही 3 ते 4 वेळा टिप मारली ना, तर तो आपण कापड लावल्यासारखा व्यवस्थित गळा बसतो. पाव इंच ठेवून सर्व गळा व्यवस्थित कट करून घेऊया. जे कोपरे आहेत त्यांना नॉच मारून घेऊया. थोडासा कट मारून घ्यायचा आहे. व कापड उलटं करून घेऊया. वरून टिप मारून घेऊया. कमरेच्या बाजूलाही टिप मारून घेऊया. दोन्ही साईडला टिप मारून राहिलेलं कापड कट करून घेऊया. हा आपला पंचकोनी गळा तयार झाला आहे. डिझाईन करण्यासाठी काठ घेतलं आहे व अस्तरचं कापड घेतलं आहे. त्याच्या एका साईडला टिप मारून घेणार आहे व उलट करून परत टिप मारणार आहे. वरची बाजू उलटी आहे कारण आपण हा उलट करून परत टिप मारल्यामुळे सरळ बाजू वर येणार आहे. आता एका बाजूला असं ठेवून 1 इंच खालच्या बाजूला सोडून कट करून घेतलं आहे व राहिलेला काठ असा बरोबर ठेवून घेणार आहे. ही करायला खूप सोपी डिझाईन आहे. दिसायलाही छान दिसते. मी साईडला लेस लावली नाही आहे. तुम्ही साईडला लेस लावू शकता.
व्यवस्थित हा जो मध्य आहे तो बरोबर आपल्या मध्यावर आला पाहिजे. म्हणजे दिसताना डिझाईन छान दिसते, एका बाजूला दिसत नाही. टाचण्या लावून सिक्युअर करून घेऊया. आधी मध्याला जो काठ जोडला आहे आपण तिथे टिप मारून घेऊया. आता पूर्ण डिझाईनला व्यवस्थित टिप मारून घेऊया. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.